रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी स्वाविठ्ठल बरवा स्वामाधव बरवा स्वामाधव बरवा स्वामाधव बरवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय तो होय देहजाचा पवित्र जी होय देहजाचा पवित्र जी होय देहजाचा पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती
कपिला तपानेचा माझा कपिला मुख चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुन्हाची गणना कोण करे पुन्हाची गणना कोण करे पितृ भ्रात्रा सुपुत्र अपार मातृपितृ भ्राता जगत्रा पारा भ्रात्रा सुपुत्र मातृपितृ भ्राता जगत्रा पारा चतुर्भुज नर होनी चतुर्भुज नर होनी नेले म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुन्हाची गणना कोण करे पुन्हाची गणना कोण करे गुड गम्य ज्ञानदेवाला दान गुण गमे देवाला दले गुड गम्य ज्ञानदेवाला धरे दान गुण गमे देवाला दले दिले माझे हात दुरुतीने दिले माझे हात दुरुतीने दिले माझे हात हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा मुखे म्हणा पुन्हाची गणना कोण करी पुन्हाची गणना कोण करे पुन्हाची गणना कोण करे हरी जय जय 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 विठोबार कुमारी 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 विठोबार कुमारी हरी बोल मुखे जरी गाया हरी बाडग मुखे जरी गाया हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय हरी बाडग
कोण करे
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय देह त्याचा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तपाचे सामर्थ्य तपिनामुप तपाचे सामर्थ्य तपिलामुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मातृ पितृ भ्रात्रा सोगत्रा पार चतुर्भुज न रहून ठेले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठेतडे भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडु पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन 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 दुसरे चरण संतोषिया दुसरे चरण संतोषिया त्यांच्या कृपादाने कधी दाने कधी दावी सारू त्यांच्या कृपादाने कधी दावी सारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संतोषिया त्यांच्या कृपादाने कधी दावी सारू भवती सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण सदाचिया त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू भवती सद्गुरु दास तुका दास तुका वा जयंती केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे हे नमस्कार ने आता ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे स वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवी तो माथा देवी गो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा भावाला तुझी आशया प्रभादृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया प्रभादृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया भावाला तुझी आठया कृपादृष्टी भावे मधुरे पंढरी राया कृपादृष्टी भावे मधुरे पंढरी राया हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय दे त्याचा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत स्थळी प्रस्तुत प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला असणारा अभंग साधकाचे मायबाप ज्ञानयंचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानदेवांच्या हरिपाठातील गोड असणारा अभंग सेवेकरता गायलाय. त्या अगोदर या ठिकाणी परिहार देणं या ठिकाणी असं उचित समजतो म्हणून कैलासवासी आदरणीय पारुबाई बाबासाहेब साकोरे यांच्या असणाऱ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी विराजमान आहात. तुम्हा सर्वांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. या माऊलीच्या मागे जो परिवार आहे त्यांच्या असणारे आदरणीय पती बाबासाहेब पंढरीनाथ साकोरे, धीर आहेत शिवाजी पंढरीनाथ साकोरे, बबन पंढरीनाथ साकोरे, बाह्या आहेत शांताराम मानाजी साकोरे, धीर आहेत संपत नानासाहेब साकोरे, मधुकर नानासाहेब साकोरे धीर आहेत, पुतणे आहेत सोमनाथ राभाजी साकोरे, मुकुंद राभाजी साकोरे. त्याचप्रमाणे मुलं आहेत रामदास बाबासाहेब साकोरे, मुलगे आहेत हिराताई नामदेव गुंजाळ, शारदाताई विलास राहणे, सुनीताताई शिवाजी एरंडे, अनिताताई सोमनाथ राऊत आणि नातू आहेत स्वराज रामदास साकोरे. मुली मुलं दीर भाई असा मोठा परिवार आहे, पुतणी वगैरे सर्व मोठा परिवार आहे. आणि या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी पारुबाई बाबासाहेब साकोरे या माऊलींना या ठिकाणी जावं लागलं. हे लोकांची यात्रा संपूर्ण पोरलोकी जाऊन त्यांना 1 वर्ष होतंय. त्या प्रित्यर्थ या ठिकाणी श्राद्धाचा विधी आपण आसरा साजरा करतोय. पिंडदान, अन्नदान, वस्त्रदान अनेक प्रकारचे दान आजच्या दिवशी घडले जातात. दान देण्याचा आजचा दिवस असतो. आणि म्हणून वास्तविक पाहता गेलेल्या माऊलीला सायुज्यता, समीपता, श्लोकता, स्वरूपदा नावाची मुक्ती प्रदान व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नियोजन फार सुंदर आहे. पुढे नंतर मी बोलणारच आहे, पुन्हा नावं घेणारच आहे. आणि ज्यांच्यामुळे तसं पाहायला गेलं हा परिचय आहे आमच्या संस्थेचे विद्यार्थी नुसते विद्यार्थी नाही तर लाडके विद्यार्थी साकोरे महाराज. काय त्यांचं नाव आहे? तुमच्याकरता वेदांती, आमच्याकरता साकोरे महाराज आहे. कारण आमच्या संस्थेचा लहान मुलगा सुद्धा ओ साकोरे दादा किंवा साकोरे माऊली हाच बोलतो. बरोबर आहे का नाही? आणि तसं आदरातिथ्य बोललं की लेकरांना ती सवय लागते. आमचे प्रत्येक विद्यार्थी साकोरे माऊलीच म्हणतात. आणि आदरातिथ्य साकोरे वेदांत अशा भाषेत नाही. तुमच्याकरता वेदांत असेल, आमच्याकरता महाराज आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण असं असतं, जो विद्यार्थी संस्थेत आला त्याने ज्ञानेश्वरीची ओवी वाचली, ज्ञानेश्वरीची ओवी वाचली का त्याला ज्ञान मिळालं. आणि ज्ञान मिळालं की साक्षात तो ज्ञानदेवच झाला. काय झाला? ज्ञानदेवच झाला. अशा अनेक प्रमाणात, पण मला वेळ घालायचं नाही, मला पुढे पुढे चालायचंय. ऐका, अगदी गोड विद्यार्थी आहे. आणि मग वास्तविक पाहता संस्थेतली साधना पण असं गोड करतात बरं काही महाराज मंडळी, म्हणजे लहान लहान लेकरं. अजूनही आपल्या गावातल्या पण असणारे काही मुली आहेत सुंदर, या ठिकाणी असणारे मीराबाई, मुक्ताबाई, सखुबाई तयार होतील. पण आपण चान्स दिला पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपल्याला कसं आहे, लोकांच्या डोक्यावरती पाहिजे, आपलं नको. अवघड आहे का नाही? हा, राग मानू नका, पण बोलतोय ते खरं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुमच्याकडे सप्ताह झाला का? सप्ताह झाला का नाही? कीर्तन होतं का? महाराजांचं कीर्तन होतं आमच्या. अजून किती लोक मोठे करणार आहे? हा, हेच आपल्याला कळत नाही. आपलेच आपण पुढे जाऊ देत नाही, आपलेच आपण पुढे जाऊ देत नाही, म्हणून तर आपण मागे आहे. बरोबर आहे ना? महाराष्ट्राची शोकांतिका भूमी तीच आहे. महाराष्ट्रामध्ये शोकांतिका ही आहे. महाराष्ट्रातल्या माणसाला महत्त्व कधी कळतं? एखादा व्यक्ती मोठा होईल तेव्हा महत्त्व कळतं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या मुलांना आपण मोठं करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. विषयांतर मला करायचं नाही. अभंग फार गोड आहे. माऊलींचा अभंग निवडलाय. माऊली कोण आहे? ज्यांच्या मधुरता होती, ज्यांच्या बोलण्यामध्ये शालीनता होती. माऊली कोण आहे? त्यांच्याच वाक्यामध्ये त्यांच्या बाबतीतलं वर्णन सांगून जाईल. तैसे साचा आणि मवाळ मी तुले आणि. धन्यवाद. टाळी वाजवा त्या पोरांकरता. संस्थेचे विद्यार्थी मी टोक काढील, बाकीचे मुलं असारे पुढल्या ओव्या पूर्ण करतील, ही जबाबदारी त्यांची आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तैसे साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
ज्यांची भाषा असणारी मावळ होती, शालीनतेची भाषा तेच असणारे संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानदेव महाराज यांचा असणारा 4 चरणाचा हरिपाठातला अभंग सेवेकरता गायलेला आहे. हरिपाठ ही वारकरीची संध्या आहे बरं का. काय आहे? संध्या व्हावी. कोणाची? वारकरीची संध्या व्हावी, त्यानं संध्या करावी. आणि संध्या करण्याकरता बोध निर्माण व्हावा तेव्हा संध्या होते. तशी संध्या होत नाही. माझ्या पुढे बसलेले बरेचसे तज्ज्ञ म्हटले म्हणून सांगतोय, आता ज्यांना बोधच नाही त्यांना मी तरी काय करू. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कैसी करू केशवा गा, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. आत्माराम हृदय प्रगटला गा, झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. झाली संध्या संध्या माझा गेला, झाली संध्या संध्या माझा गेला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण व्हावा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. कोण मारावं? कोण मारावं? कोण मारावं? घरातली माणसं नाहीत. घरातली माणसं नाहीत. देहरूपी नावाच्या घरातली माणसं मारावीत. कोणती? जे त्रास करतात ना, इच्छा आकांक्षा मनशा आणि ममता ह्या सर्व मरून जावं बरं का. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, आता संध्या कैसी करू केशवागा, झाली संध्या संध्या माझा गेला. गोड चिंतन केलं या भंगामध्ये. आणि ही वृत्ती जेव्हा निर्माण होते ना, ह्या पदावरती जेव्हा तो एखादा व्यक्ती जातो, त्याला सांगितलेलं चिंतनही कळतं आणि परमार्थही सहजरित्या साध्य होतो. विठला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, आपली फजिती काय, हे जर नाही कळून घेतलं तर नंतर आपली फजिती आहे. कारण देव धर्मही इतका सोपा नाही आहे, तो कळणंही इतका सोपा नाही आहे. मंदिरातलाही कळणं इतका सोपा आहे का, त्याला भाग्यच लागतं. काय लागतं त्याला? तो कळून घेण्यासाठी भाग्य लागतं. भाग्य लागतं. हृदयातलाही कळून घेण्यासाठी भाग्यच लागतं. आणि पंढरपूरचाही कळून घेण्यासाठी भाग्यच लागतं. आणि हे भाग्य साधू संतांकडे होतं, त्याच्यामुळे त्यांनी आपल्यावरती उपकार केले. कोणी? अहो, संतांनी जर उपकार केले नसते तर देव कळाला असता का? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. मग निरंकार जागृती जागृती हो. जागवित काय जागतासी जय हो, भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई, काय जागतासी भावे उतराई, काय देवतासी भावे उतराई. धन्यवाद. माऊली वारकरी चाली बर का. नारंगिरी महाराजांच्या बेटामध्ये कधी जाणं झालं तर त्यावेळी ह्या चाल्या ऐकायला मिळायच्या. कुठे? सरला बेटामध्ये, नारंगिरी बाबांच्या सरला बेटामध्ये. आता काही गंमती माहिती का, जो कधी सरला बेटाचं त्यानं तोंडही पाहिलं ना तरी ती म्हणते मी नारंगिरी बाबांच्या कडी खांद्यावरती खेळलो.
हा अरे एवढं खोटं बोलू नये. महात्मे होऊन गेले, त्यांना कोणाचा स्पर्शही नव्हता, ती म्हणते आम्ही कडी खांद्यावरती खेळलो. हे म्हणणंच चुकीचं आहे. अरे बनवताय कोणाला असं वेळ? खरं बोला या व्यासपीठावरती. विठला 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 विठला. आणि अशा भामट्यालाच आपण कधी तिसऱ्या प्रहर्यात नाही, कधी सप्त्याला नाही, तरी म्हणतो नारंगी बाबांचा सप्ताह आम्ही गाजावला. कोणत्या काळात जरा विचारा काळ. काही तर फार पुढले, माझे पुढले, ते एवढे भारी आहे. ते म्हणतात महाराज काही दिवस सुनील महाराजांकडे होतो, काही दिवस सरला भेटत होतो, आणि काही दिवस आळंदीला होतो. मग जन्म किती साली झाला ते तरी सांगा. वय जर पाहिलं तर 35, म्हणजे 35 नाही, वय जर पाहिलं तर 25 वर्ष. 8 वर्ष जर सुनील महाराजाकडे असेल, आणि 8 वर्ष जर सरला भेटत असेल, आणि 8 वर्ष जर आळंदीला असेल, तर मग मला सांगा जन्म कोणत्या सालचा? हा हे व्यासपीठ खोटं बोलण्यासाठी नाहीये. हे व्यासपीठ असं आहे, या व्यासपीठावरती खरंच बोलावं. महाराजांनी तरी खरं बोलावं. विठला विठला नारंगिरी बाबाच्या आसारात तिसऱ्या प्रहर्यामध्ये आम्ही कधी जाणं असायचं. जुना आसर ग्रुप असायचा त्या काळी. शिंगेकर बाबा काकडा म्हणायचे, बरोबर ना दादा? कारण आमचे मित्र पुढे बसले, त्यांनी पाहिले. आम्ही बऱ्याच वेळा संगती असायचो सरल्या बेटामध्ये. शिंगीकर महाराज काकडा म्हणायचे, आणि हरिपाठ पण म्हणावं शिंगीकर महाराजांनी. रामभाऊ महाराज शिंगीकर, बरोबर आहे का नाही? जे जे गेले असेल त्यांना माहीत असेल. आणि मग त्या असरी चाली म्हणायची, ह्या चालीवर का वारकरी चाली. तसाही पिंगळा पहिला त्यांनी आणला होता त्या काळात. आता आमचे अर्जुन महाराज म्हणतात, फार सुंदर गातात. त्याच्यानंतर बाकीच्या महाराज लोकांनी आणला, पण तो पिंगळा असा वाढवला, एवढा वाढवला, त्याचा भावच 75,000 रुपये केला. हां तुम्ही आता इथं टाळ्या वाजवणारे माझ्या पुढं, तुम्ही एवढे भामटे. बायांनी चिमण्याचे गाणे म्हटले तरी तुम्हाला आवडते, एवढे भामटे तुम्ही. मला माहिती आहे ना, 20-20 हजार देणारे. विठला विठला चिमणी माझी उडून गेली म्हणताय ना. खाली ते तारखा घेणारे पोपटले हुशार, या चिमण्यांना तारखा देतात ते. चिमणी माझी उडून गेली. एक बोलू का, तारखा घेणारा पोपट दांड्या खाली बादरावला पाहिजे, आणि म्हणणारी चिमणी हाणली पाहिजे. अरे ऐका, हे व्यासपीठ याच्या करता आहे का? साधू संतांचं ज्ञान सांगण्याचं हे व्यासपीठ आहे, तत्वज्ञान सांगण्याचं व्यासपीठ आहे. हे व्यासपीठाला असरा भंगवू नका. प्रमाण दिले, जरा टाळी वाजवा. या प्रमाणातच अध्यात्म दडलेलं आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, आणि आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून थोडंसं लांब गेलो तर माफी मागतो, सेवेकडे वळतो. या असाऱ्या अभंगांमध्ये बोध दिलाय. हरिपाठामध्ये बोध आहे. हरिपाठामध्ये काय आहे? बोध नाही का हरिपाठामध्ये? हरिपाठामध्ये बोधच आहे. हो, हा बोध कोणी घेतला? हा बोध घेतला माझ्या असारे हाराने बोध घेतला. म्हणून तर त्यांनी चिंतन केलं ना हरीचं. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा.
टाळी वाजवा. ने हे बाबा एक दिवस एवढा सुंदर असणार ह्या लेकरांकरता महाराष्ट्रात नाव होणारे महाराष्ट्रात सध्या तसा नगर जिल्हा त्यांनी गाजावलाय. नगर जिल्ह्यामध्ये ते जर उभे राहिले तर बरेच लांब पळतात सध्या. पण एक काळ असा येणार आहे जसं कैलास पवार असणारे महाराष्ट्रात असणारे गायनाला ओंकार जगताप जसे गायनाला त्यांनी असं नावं कमवले हे लेकरं पण तशी नावं कमावणार एक दिवस येणार आहे. फक्त त्यांचे पाय खेचू नका. विठाला 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 विठाला. त्यांना पुढे जाऊ द्या. काय करा त्यांना पुढे जाऊ द्या. घडता येत ना त्यांना घडू द्या. शिकता येतं त्यांना शिकवू द्या. फार सुंदर शिकतात ते. त्याने गोड प्रमाण दिलं आमच्या असणाऱ्या लेकरांनी फार गोड असणारं प्रमाण दिलं. हरी 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 मंत्र हा शिवाने बोध घेतला. कोणी बोध घेतला एवढंच नाही हरीने पण बोध घेतला का नाही. आणि बोध जर घेतला नसता तर मला वाटतं हरिपारात अभंग आलाच नसता. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांत मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य ती परंपरा बघून घ्या. आदिनाथ उमा बीजा प्रगटले आदिनाथ उमा बीजा प्रगटले आदिनाथ उमा बीजा प्रगटले आदिनाथ उमा बीजा प्रगटले मच्छिंद्राला दले जागसित मच्छिंद्राला दले जागसित मच्छिंद्राला दले जागसित मच्छिंद्राला दले जागसित जगदिगजी प्रेम मोरा जगदिगजी प्रेम मोरा देवी प्रेम मोरा गोरक्षा देवी प्रेम मोरा गोरक्षा आदिनाथ उमा बीजा प्रगटले मच्छिंद्राला दले जागसित आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला दले मच्छिंद्राला दले जागसित वा. आदिनाथ उमा बीज प्रगटली मच्छिंद्राला आदली सहज स्थिती. त्यांनी जर ठरवलं ना महाराजाला नाहीच बोलू द्यायचं बोलूच देत नाही ते. त्यांनी फक्त ठरवलं पाहिजे. एखादा आत्राप महाराज जर आला तर ओव्या पण सांगतात ते मागून आणि श्लोक पण सांगतात. एवढं खतरनाक तयारच करून घेतली त्यांची तशी. आणि एक आहे तुमच्या भागातलीच लेकरं या लेकी पण आपल्या गावच्याच आहेत ना जाधवांच्या मुली. जरा टाळी वाजव त्यांच्यासाठी सुद्धा. फक्त आणि फक्त 6 ते 7च महिने झाले त्यांना संस्थेमध्ये येऊन. सध्या ते कीर्तनाचे माईक सांभाळला आहे. एक काळ असा येणार आहे आपल्या कंसेवाडी आणि आपल्या परिसराचं नाव हे 3-4 लेकरं गाजवून टाकणार आहे. हे पण लेकरं आपल्या परिसरातलं इकडं घारगावचं. 1 वर्षाची पक्वादाची तयारी. 1 वर्षाची. किती काहींनी 5-5 वर्ष संस्थेत टाकले. फक्त धोत्रच नेसता आली. काय नेसता आले थोरात बाबा धोत्र नेसायचं सोडता बाकीचं काही नाही. त्यांना फक्त एवढं पाहिजे 4 मजली इमारत पाहिजे, झोपायला गादी पाहिजे आणि दुधाचा पाण्याचा ग्लास पाहिजे. कशाचा जरा कळलं का तुम्हाला? फक्त नावानं दूध आणि प्यायला काय पाणी असा फक्त ग्लास पाहिजे आणि 25,000 फक्त फी पाहिजे. त्याला म्हणतात मोठी संस्था. फक्त काही नाही दिवस काढायची.
माझ्याकडे ते नाही, संस्था आपली गरीब आहे, माझ्याकडे फक्त एवढे विद्यार्थी लवकर तयार झाला पाहिजे ही माझी आकांक्षा आहे. का? सद्गुरूच तसे आहेत. नारंगिरी महाराज त्यांनी पण नुसतं लुबडलं नाही लोकांना. माझे अनाप महाराज आहेत आपल्या चाहूर वस्तीवरची, लोखंडे बाबा लुबडलं नाही, निस्वार्थी वृत्तीचा परमार्थ, आणि तोच आमच्या हाती आलाय ना, फक्त लेकरांना द्यायचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हरिपाठामध्ये बोध आहे, फार मोठा बोध आहे. हरिपाठामध्ये बोध देत असताना सगुण देवाचीही उपासना करायला सांगितली, निर्गुणाचीही उपासना करायची. सगुण साकार, निर्गुण निराकार, सगुण निर्गुण अशा 3 प्रकारच्या देवाची उपासना करायला सांगितली. म्हणजे परब्रह्म, परमात्मा आणि भगवान या तिघांचंही एकत्रितकरण वारकरी संप्रदायानं मान्य केलं. बरोबर आहे का नाही? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आणि मग हा परमात्मा, ह्या परमात्म्याच्या अधिष्ठानावरती हे सर्व गोष्टी चालल्यात. बरं का, परमात्म्याच्या अधिष्ठानावरती सर्व गोष्टी चालल्यात. हा परमात्मा नेमकं कोण? त्याचं नाव काय? तर कोणी त्याला हरी म्हणतं, तर त्याला कोणी कृष्ण म्हणतं, तर कोणी त्याला राम म्हणतं, तर कोणी त्याला माझा विठुराया म्हणतं. बरोबर आहे का नाही? नावं वेगळी आहेत त्याची. आपण बऱ्याच वेळा म्हणतो का नाही, अनंत रूपी अनंत वेसी देखिले मे त्यासी, बाप रखुमा देवीवरू खुन बांधली कैसी, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, उभा विठेवरी, शंख चक्र. किती गोड प्रमाणे. आणि माझ्यापुढे बसलेला वर्ग 75% वर्ग पारमार्थिक आहे, म्हणून काकड्यातले आणि हरिपाठातलेच प्रमाण सांगतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तो हरी, त्याचं आपल्याला करायचं आहे चिंतन. गुह्य तत्वज्ञान हरिपाठामध्ये दिलंय, त्या हरीचं चिंतन करायचंय. हरी म्हणजे काय? पापाचं हरण करणारा हरी. पापाचं हरण म्हणजे पापाला पळून लावणारा हरी, पाप संपवणारा हरी. त्याच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे, त्याच्या नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे. काय माहिती आहे का? काहींच्या नावात ताकद आहे आणि काहींचं नाव 50 वेळा घेतलं तरी काहीच मिळत नाही, असंही आहे. एखाद्याच्या नावात एवढी ताकद आहे, थोरात बाबा 50,000 जरी उसने मागितलं तरी एका मिनिटामध्ये मिळतात, एवढी नावामध्ये ताकद आहे. बरोबर आहे का नाही? आणि एखाद्याचं नावामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, नुसती बिडी जरी मागितली, कारण त्याचा व्यवहारच तेवढा क्लिअर असतो ना, बिडी जरी मागितली तरी लोक त्याला फुकट देत नाही, एवढी ताकद आहे नावामध्ये त्याच्या. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? नावामध्ये संतांच्या ताकद आहे, देवाच्याही नावामध्ये ताकद आहे. काय ताकद आहे? ऐका जरा. काही काहींची नावं ही असं रे पापाचं क्षालन करणारे आहे, पाप घालवणारे आहे. असे कोण कोण आहेत? संत, त्यांच्या नावामध्ये पापाचं क्षालन होतं, पाप निघून जातं. तीर्थांचं नाव घेतलं की पापाचं क्षालन होतं. कोणत्या एखाद्या नदीचं नाव घेतलं तरी पापाचं क्षालन होतं. ऐकताय ना? आणि संतांचं नाव घेतलं तरी पापाचा समूळ नाश होतो किंवा नाश होतो का नाही? संतांच्या नावात तेवढी ताकद आहे, तीर्थाच्या नावामध्ये तेवढी ताकद आहे. आता जर तुम्ही त्र्यंबकला कधी गेले, फक्त काय करायचं? हातामध्ये पाणी घ्यायचं, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा.
वाचे म्हणता गंगा गंगा, काय ताकद आहे त्या पाण्यामध्ये, काय गंगेमध्ये ताकद आहे, काय त्या तीर्थक्षेत्रामध्ये ताकद आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. नुसतं वाचेनं म्हटलं ना गंगा गंगा तरी दोष निघून जातात. बऱ्याच वेळा लोक काय करतात माहिती आहे का, त्र्यंबकला जातात, नागबली आणि कागबली करतात, 30-30, 40-40, 50-50 हजार रुपये देतात, बरोबर आहे ना. तसंही पाहायला गेलं तिथं शेजारीचं एक तीर्थक्षेत्र आहे, कोणतं, आदरणीय स्वामी समर्थांचं असं तीर्थक्षेत्र. तिथं जर गेलात ना ते नागबली आणि कागबलीसाठी 50,000 रुपये नाही लागत खर्च. किती लागतो म्हणजे चांगले ना लोकांना ते कसं वाटतं, लोकांना हाऊस कधी वाटते, मजा कधी वाटते, 50,000 घातल्याशिवाय लोकांना खरी मजा वाटत नाही. किती हजार किती हजार किती हजार, एक बोलू का, कीर्तनाची तीच गंमत आहे. 20 आणि 25,000ला उचलून टाकल्याशिवाय लोकांना मजा वाटत नाही. आता खरं कीर्तन झालं तिनं चिमण्याचे का गाणे म्हणाला, बरोबर आहे का नाही. याच्यासाठी नाहीये हे, ऐका ना, साधना सोपी आहे, साधना करा. एकदा जर तिथं गेल्या त्र्यंबकेश्वरला तर काय सांगितलं म्हणले, स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जा, तिथं नागबली करा. अगदी 2-3 हजारात केला जातो, किती, 2-3 हजारमध्ये. पण लोकांना ते वाटत नाही, 25,000 घालतात. अजूनही पुढे बोलूया. नागबलीच करायचं आहे ना, किती सोपं आहे, किती सोपं आहे. कागबलीच करायचं आहे ना, फक्त गंगेचं नाव तोंडाने घ्या, त्या नावामध्ये तेवढी ताकद आहे, बरोबर आहे का नाही. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दोष निघून जातात, एवढी ताकद आहे त्या गंगेच्या नावामध्ये. देवाच्या नावामध्ये ती ताकद आहे, संताच्या नावात ती ताकद आहे. ही नावं दिसायला वेगवेगळी आहे पण फलश्रुती एकच आहे, फलश्रुती एकच आहे. हे नाही कळलं, सोपं बोलू का. संतांचं जरी नाव घेतलं परिणाम तोच, तीर्थाचं नाव घेतलं तरी परिणाम तोच, आणि देवाचं नाव जरी घेतलं तरी परिणाम तोच. नाही समजलं, सोपं बोलू का, बी तासामध्ये टाकलं परिणाम तोच, आणि तासाच्या बाहेर जरी उडून पडलं उगलं तरी परिणाम पण तासात असावं. कुठं असावं, जे तासामध्ये असतं ते उकडून फेकलं जात नाही, पण तासाच्या बाहेर गेलं तर, म्हणजे शास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याला परमार्थाला आचारसंहिता असावी, म्हणजे तासामध्ये असावं. विठ्ठला 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 आता इकडे पापाची होळी झाली, कशाने म्हणले, वाचेनं नुसतं गंगा गंगा म्हटले, दोष निघून गेले, पाप निघून गेलं. देवाच्या नावात ताकद आहे का, देवाच्या नावातही ताकद आहे, संताच्या नावातही ताकद आहे, पाप निघून जातात. संताच्या नावामध्ये काय ताकद, काकड्यातलंच प्रमाण. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. काय ताकद आहे नावामध्ये, म्हणले पुण्य मिळतं, पुण्य मिळालं म्हणजे पाप गेलं, बरोबर आहे का नाही. तो का म्हणे पापे आणि जाती संताची जपे. कोणाच्या जपाने, संतांचं नुसतं जप केला तरी पापाची होळी होते. ज्ञानदेवांचं नाव घेतलं की पापाची होळी, तुकोबांचं नाव घेतलं की पापाची होळी. त्या नावातही तेवढी ताकदच आहे ना. तुकोबांच्या नावामध्ये केवढी ताकद होती, यमराजाने पळावं एवढी ताकद होती. तुकाराम तुकाराम नाम घेता
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मग एवढी त्या नावामध्ये ताकद आहे, संतांच्या नावामध्ये ताकदच आहे. आणि त्यानंतर मुद्दा सांगितला, पहिलं सांगितलं ऐका, क्षेत्राच्या नावामध्ये ताकद, तीर्थाच्या नावामध्ये ताकद, त्याच्यानंतर संतांच्या नावातली ताकद, आणि तिसरी ताकद सांगितली भगवंताच्या नावातली ताकद. काय ताकद आहे? नामसंकीर्तन साधन पैसोचे. दिला बाबे जन्मांतरी जय, दिला बाबे जन्मांतरी जय, जळतील बाबे जन्मांतरी, जळतील बाबे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे. नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे. संकीर्तन साधन पैसोबे. जळतील बाबे जन्मांतरी जय, जळतील बाबे जन्मांतरी जय, जळतील बाबे जन्मांतरी जय. बाबे जन्मांतरी जय. जलगती जायचं जावे वनांतरा, जलगती जायचं जावे वनांतरा, जलगती जायचं जावे घेताना घेताना विठोबाचे, घेताना घेताना विठोबाचे, पर्वत जळते बाबाचे, पर्वत जळते बाबाचे. घेताना घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, पर्वत जळते बाबाचे, पर्वत जळते बाबाचे. नामामध्ये एवढी ताकद आहे, किती सुंदर आहे. असं वाटतं आज फक्त मी थोडं थोडं बोलावून पोरांनी गातच राहावं असं वाटतंय. बरोबर आहे का नाही? एक शेबडकर एक चाली ती म्हणतायत, आणि प्रत्येक चरणाला डबल डबल चाल, वेगवेगळी चाल, कारण तो तापास तेवढा सुंदर आहे. घरी पण आता तसं आता दोन्ही मुलांच्या आमच्या परीक्षा चालल्यात म्हणून ती जरा बाहेर आहे. गोकुळ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आमच्या पवार सरांचे असं शिष्य आहे बरं का ते. आता मला वाटतं रामनवमीला आहे तुमच्याकडे तडाखा आहे. 7 दिवस काल येऊन गेले, वकील काकांत येऊन गेले. काल तुमची आमची वाट पाहिली, पण तुम्ही नाही आलात, पण ती येऊन गेली बाकीची मंडळी. हनुमंतगाव संगमनेरला पण मोठा कार्यक्रम आहे. ठीक आहे, काय सांगतो तुम्ही, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वत जळण्याची ताकद एका नामस्मरणामध्ये आहे. माणसाने किती मोठं पाप करावं, किती मोठं पाप असू द्या. एक बोलू, आपण तर काही एवढं मोठं पाप केलं नाही, वाल्मिक ऋषी एवढं. ऐकताय ना तुम्ही, किती मोठं पाप केलं होतं आपण ऐकले. ग्रंथ सांगतात, ग्रंथ खोटे बोलत नाही. सध्या आम्ही ग्रंथाला खोटे ठरवायला लागलोय, एवढे आम्ही पुढे गेलोय. बरोबर आहे का नाही? मोठे मोठे म्हणणारे बुवा ते म्हणतात 7 राजनं दगड भरले असतील का. अरे ग्रंथात लिहिलंय ना, म्हणायला काय हरकत आहे? काय झाले, लोकांनी आम्हाला केलंय मोठं, आणि मूर्खपणाचा कळस आम्ही संतांना खोटे ठरवायला लागलोय. विठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. एक बात धरतो म्हणे, पूर्वीच्या आता सध्याच म्हणे ब्राह्मण लोकांची संख्या कमी आहे, मग त्या काळामध्ये 7 राजन ब्राह्मण एवढे असतील का? अरे याचा अर्थ शास्त्राचा विचार असा आहे, ग्रंथामधल्या एका एका शब्दाच्या कानावरती मात्रेवरती जरी शंका घेतली तर पाप लागतं. आपण सर्रास रामायण खोटं ठरवतोय. चाललंय काय, झालंय काय माहितीये का दादा? आबळच फाटलंय शिवायचंय कोणी. आणि बोलायला आमच्यासारखे गेले, साऱ्यांना बोला पण त्यांची तारीख घेऊ नका बुवा. का बरं? खरं बोललं म्हणजे सख्या आईला राग. ऐका ना, ग्रंथ खोटे ठरवू नका. इथं काना मात्रा सुद्धा, उकार सुद्धा जरा कमी करायचा अधिकार आम्हाला दिलेला नाहीये, अजिबात नाही दिलेला. एवढं मोठं पाप घडलं होतं, 7 रांजणं भरली होती. कशाने? कशाने? शाळीग्राम पूर्वी काळी साधना केली जायची, भजन केलं जायचं.
तेव्हा काही मूर्ती नसायची नाही बाबा. काय असायचं? तो शाळीग्राम. आजही आपण कधीतरी देवाऱ्यामध्ये शाळीग्राम ठेवतो, ठेवलाच पाहिजे असावा. शाळीग्रामामध्ये 2 प्रकार आहे, एक हरी आणि एक शिव. शिव कसा असतो आणि हरी कसा असतो हे जर पाहायचं असेल, जेव्हा जेव्हा तुम्ही असं नर्मदा परिक्रमेला जाता तिथला प्रत्येक दगड, तो दगड नाही तो शाळीग्रामच आहे शिवाच्या रूपानं. आणि जेव्हा तुम्ही गंडका नदीच्या काठावरती जेव्हा जाता ना, तिथला प्रत्येक घेतलेला असणारा शाळीग्राम तो भगवान विष्णू असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याला शापच आहे ना त्याला, बरोबर आहे का नाही? त्याला शाप दिला होता, दगडाचा होऊन पडशील म्हणून तो शाळीग्राम झाला होता. जालिंदर आणि तो इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वृंदा काय आहे ते सर्वांना माहिती आहे. मी फक्त शिळी जशी शेंडे खाती टच करून पुढे पुढे चालतो. त्या काळी असणारे 7 रांजणं भरली होती शाळीग्रामाने. आणि 7 रांजणं भरल्यानंतर एवढं मोठं पाप झालं. नारद मुनींचा सत्संग घडला आणि सत्संगाने परिणाम असा झाला, नामस्मरण केले रामायण रामाधी. नामामध्ये किती ताकद आहे! काय ताकद आहे नामामध्ये? मुखी नाम हाती मोक्ष, आईशी साक्ष बहुतांची. घरी जायची गरज नाही, इथं बसताक्षणी जर नामस्मरण तुम्ही केलं तत्काळ मोक्ष मिळतो. ही नामस्मरणाची ताकद आहे, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आजच्याही हरिपाठाच्या अभंगामध्ये म्हणजे कोणाचा अभ्यास करायचा आहे, कोणाचं नामचिंतन घ्यायचंय, फायदा काय म्हटले? फायदा काय? फायद्याशिवाय माणसं कामच करत नाही. दादा बरोबर आहे का नाही? हां दीपक दादा, तुमचं नाव काय? दीपक दादा. फायद्याशिवाय माणसं काम करतात का हो? फायद्याशिवाय कोणीच काही काम करत नाही. शेतकरी काम करतो फायदा मिळावा म्हणून, बरोबर आहे का नाही? आपण कांदे लावले फायदा मिळावा म्हणून. नोकरीवाला नोकरी करतो कशा करता? फायदा मिळावा म्हणून, आहे का नाही? एखाद्या व्यक्तीने व्यवसाय टाकला, व्यापार टाकलाय कशा करता? फायदा मिळावा म्हणून. ऐका ना जरा, आम्ही भजन पूजन करतो कशा करता? कशा करता? म्हणजे एवढे येडे आहे का आम्ही? लोक म्हणतात फायदा करता. आमचा फायदा आहे कोणता? फायदा दुसरा काही नाही, परमार्थाने मोक्ष मिळावा हाच खरा फायदा आहे. विठ्ठला विठ्ठला फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट व्यक्ती करत नाही. फायदा असेल तर त्याचा कल तिकडे असतो. तसं माझ्या आसाने ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही जर म्हटले त्या हरीचा पाठ म्हणजे अभ्यास, पाठ म्हणजे अभ्यास. बरेच वेळा आम्ही शब्द म्हणतो कोणी हरिपाठ नाही कळलं तो सोपं बोलतो. शाळेत गेल्यानंतर 2 पाठ शिकायला मिळतात, एक वर्गपाठ आणि घरी गेल्यानंतर घरी जाऊन करायचा असतो तो गृहपाठ आणि शाळेत असतो तो वर्गपाठ. म्हणजे शाळेत जे शिकवलंय त्याचा अभ्यास घरी जाऊन करायचा तो गृहपाठ. जसे ते 2 पाठ आहे, पाठ म्हणजे अभ्यास, पाठ म्हणजे अभ्यास. हा शब्द कुठं ऐकायला मिळतो? अलंकापुरीला नवीन विद्यार्थ्यांनी ॲडमिशन जर घेतलं संस्थेमध्ये तर मग तिथं म्हणतात आम्ही नारायण बाबांच्या पाठाला बसलो. कोणाच्या? नारायण बाबांच्या पाठाला बसलो. आपण म्हणतो कोणी? डॉक्टर नारायण बाबा. आपल्या परिसराचं वैभव आहे बरं का, पारनेर तालुक्याचं वैभव आहे फार मोठं. जे गेले त्यांना माहीत असेल, तिथं जाऊन पाहिलं असेल. आज सध्या इंटरनेटवरती ज्ञानेश्वरी जे शिकवायचं काम करू राहिलेत ना, कोण? रशियासारख्या देशाला डॉक्टर नारायण बाबा जाधव. मी मोठ्यांची नावं घेतच नाही, म्हणजे लहानाचं नाव नाही घेणार मी, मोठ्याचं नाव घेणार आहे. कोणाचं? लहानाचं कशाला नाव घ्यायचंय? जे इकडल्या तिकडला टाइमपास करतं त्याचं नाव घ्यायचंच कशाला? विनाकारण आपल्या वाणीला दोष. डॉक्टर महाराज जाधव त्यांनी रशियामध्ये पाठ चालवलेत. सध्या पण आमचे आदरणीय डॉक्टर, ज्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली, आदरणीय आमचे स्वामी संदीपनजी महाराज लोखंडे, बरोबर आहे ना? लोखंडे बाबांचे सध्या पाठ कुठे चालू आहे माहिती का? अमेरिकेला. कुठे? अमेरिकेला गीता कळायला लागली. कोणाला? रशियाला गीता कळायला लागली. म्हणजे ठराविकच सध्या ती लोक आपल्या तत्वज्ञानाचा शोध घ्यायला लागले. आपले असे असतात, आपण जर म्हणलं ना आज गीता पाठ आहे मंदिरामध्ये, या पोराला काय खुळं भरलंय. म्हणजे आपली विचित्र असे, जी गीता आपल्याकडे तयार झाली, जी ज्ञानेश्वरी आपल्याकडे तयार झाली, ती ज्ञानेश्वरीने गीता वाचायलाच आपण तयार नाही. ही शोकांतिका आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, अमेरिकासारख्या ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी काही शोध लावले, पण कशाच्या आधारे शोध लावले? आपल्या ज्ञानेश्वरीच्या आधारे शोध लावले. आपण म्हणतो घड्याळाचा शोध कोणी लावला? पटकन आपण MPSCला उत्तर देऊन टाकतो का नाही? पण खरा घड्याळाचा शोध पहिले ज्यांनी असारा शोध लावला, आद्य क्रांतिकारी
नवे नवे शोध करणारी माझे आश्रय क्रांतिकारी माझे ज्ञानदेव माऊली त्यांनी खरा शोध लावलेला आहे कशाचा घड्याळाचा बरोबर आहे का नाही उपजे ते नासे नासिले ते पुनरपे दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा त्या काळामध्ये शोध लागलाय जेत चित्र उमडे मनोमय पटे फाटे मनोमय पटे फाटे चित्रपट हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आला बाकीच्या देशांनी नेला इंग्लंड सारख्या देशानं राज्य केलं कुठे कुठे हा किती वर्ष केलं 150 वर्ष त्यावेळी आपली संख्या किती होती किती संख्या होती आता किती आहे हा आता किती आहे 140 कोटी बरोबर आहे का नाही तेव्हा कमीत कमी मला वाटतं 50 लाख तर असतील ना किती असतील 50 लाख तर असतील ना पण 2.5 कोटी होती किती कोटी होती 2.5 कोटी होती मग 2.5 कोटी लोकांना ताब्यात ठेवण्याकरता इंग्लंडमधून किती इंग्रज आले असतील कमीत कमी बरं जाऊन द्या भांडणं करायचे जर ठरले 5 जण आकळवायचे ठरले 5 जण तर किती लोक लागतात ते नाही माहीत का अरे बांधवून करता का नाही करता का नाही 5 जण जरी आकळायचे ठरले तर मला वाटतं कमीत कमी बलाढ्य 3 लोक तरी असायला पाहिजे तब्येतवान किती किती बरं जाऊ द्या 3 बलाढ्य 2 तरी असायला पाहिजे का नाही मग 5 लोकांच्या मागे जर 2 इंग्रज असतील तर 2.5 कोटीच्या मागे किती इंग्रज असायला पाहिजे घरी जाऊन गणित करा कमीत कमी जाऊ द्या नाही जास्त समजा ते 2.5 कोटी होते ना मला वाटतं कमीत कमी 50 लाख इंग्रज तरी पाहिजे होते बरोबर आहे का नाही एवढ्यांना आकारण्यासाठी पण ऐका ना शोकांतिका अशी आहे 50 लाख इंग्रज आलेच नव्हते 50 लाख इंग्रज आलेच नव्हते एक मॅकलो नावाचा असा व्यक्ती येऊन गेला त्याने एवढा घोळ घातला 50,000 लोक ते म्हणतात 50,000 पण लाखभर लोक होते कुठे जो असं जालियनवाला बाग हत्याकांड झालं 1 लाख लोक होते 1 लाख हिंदू लोक मारले गेले किती किती ऐकताय ना सर 1 लाख हिंदू लोक मारले गेले मग 1 लाख हिंदू लोकांना मारण्याकरता किती रायफल असतील खरं सांगा किती रायफल असतील कमीत कमी 50,000 तर धरा 50,000 धरा नाही तर 25,000 तर रायफल धरा पण ऐका ना 25,000 रायफलसाठी 25,000 इंग्रज पाहिजे ना 25,000 इंग्रज नव्हते फक्त मॅक्युलन नावाचा एक तेवढा व्यक्ती होता त्यानं फक्त शब्द वापरला फायर मारणारे आपलेच होते ही शोकांतिका आहे किती तुम्ही ऐकताय का इतिहास तुम्ही ऐकताय ना किती मारणारे कोण होते आपलेच आपल्याला संपवतात हा आपला इतिहास आहे विठ्ठला 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 आपलेच आपल्याला संपवतात पण ऐका ना हे खरं साधू संतांनी आपल्यावरती उपकार केले त्या काळामध्ये साधू संत गोळा झाले आणि त्यांना कळालं की यांना हुसकून लावलं पाहिजे त्या काळामध्ये तुकोबांसारखे संत आले होते बरोबर आहे का नाही मुघलांनाही हुसकून लावणारे तुकोबासारखे संत होते म्हणून तर माझ्या छत्रपती शिवरायांच्या अनेक रूप म्हणून पाठवले बनवले का नाही वाघुलीला कीर्तन चालू होतं माझा राजा वाजला पाहिजे माझा राजा जो सर्वांचा सर्वासिक पाता संगोपन करतो सर्वांना एकत्रित ठेवतो म्हणून तर नाव पडलं होतं छत्रपती ही पदवी दिली होती छत्रपती सर्वांवरती छत्र धरलं आणि सर्वांचे पती पती म्हणजे मालक झाले म्हणून पदवी लागली गेली छत्रपती बरोबर आहे का नाही काही लोकांनी आपल्याकरता किती मोठं काम केले माझ्या शिव छत्रपतींनी किती मोठं काम केलंय का नाही केलंय का नाही आणि त्यांचे आपण अनुयायी आहोत बरोबर आहे का नाही आणि म्हणून आपण हिंदू धर्म सांभाळलाही पाहिजे आणि हिंदू धर्म सांभाळत असताना आपल्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आपण केला पाहिजे इथून मी लांब गेलो होतो मी काय सांगितलं ज्ञानदेवाने किती मोठे चमत्कार केले किती मोठं असं संशोधन केलं घड्याळाचा शोध माझ्या ज्ञानदेवांनी लावला चित्रपटाचा शोध माझ्या ज्ञानदेवांनी लावला माझं कीर्तन ऐकत असताना वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून ऐका विठ्ठला 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 आणि म्हणून मगाशी मी बोलून गेलो संतांचे उपकार आपल्यावरती फार मोठे आहेत या संतांनी आपल्याला सांगितलं म्हटले नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे काय ताकद आहे तो पाठ म्हणजे अभ्यास इथून लांब गेलो होतो मी पाठाचे 2 प्रकार वर्गपाठ आणि हरिपाठ तसा पाठ म्हणजे अभ्यास म्हणजे कुणाचा म्हणजे हरीचा म्हणून शब्द आला हरिपाठ त्याचा विग्रह मलाही माहीत नव्हतं
पण लोखंडे बाबांचे क्लास आम्ही रोज अटेंड करतो. आता एवढ्यात शक्य होत नाही ते. सध्या आता संस्कृत व्याकरण चाललं आहे विद्यार्थ्यांच्याकरता. काही काही विद्यार्थी आहेत, बंगलोर विद्यापीठाची परीक्षा घेतली जाते आणि त्यामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात, अभ्यास करतात. त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढे पुढे चालतो मी. मग हरीचा अभ्यास करणं परिणाम काय आहे, फायदा काय आहे म्हणले देह पवित्र होतो. अभंगाचं पहिलं चरण. हरी पाठ करते मुखदारी गाय, हरी पाठ करते मुखदारी गाय, हरी पाठ घेते मुखदारी गाय, हरी पाठ घेते मुखदारी गाय. हरी पाठ करते मुखदारी गाय, हरी पाठ करते मुखदारी गाय. हरी पाठ घेते मुखदारी गाय, हरी पाठ घेते मुखदारी गाय. पवित्राची होया देह दादा, पवित्राची होया देह दादा, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरी मुखे माना, हरी मुखे माना. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय. आता कधी कधी लोक म्हणतात पवित्रची, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, फक्त हरिपाठ करा, यापेक्षा काय बोलू. परंतु जेव्हा संस्थेमध्ये असल्यानंतर काही विग्रह काही शिकवले जातात, काही असं आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक शब्दाचा विचार त्या ठिकाणी शिकवला जातो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय त्याचा. आणि जो गातो हरिपाठ तो स्वतः सर पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. हरिपाठाची ताकद आहे. हरिपाठाची ताकद काय. एखादा म्हणेल महाराज मला पैसे पाहिजे, त्याचं उत्तर हरिपाठाचं आहे. पैसे म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी कुठे असते, जिथं हरीचं चिंतन तिथं लक्ष्मी. नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दया जवळे, लक्ष्मी वल्लभ दया जवळे. लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. धन्यवाद. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. फार गोडे चिंतन या ठिकाणी असं केले. या अभंगामध्ये हरीचं चिंतन करावं, परिणाम या ठिकाणी फलश्रुती या ठिकाणी सुंदरच आहे. नित्य नियमानं चिंतन केलं, फलश्रुती तीच आहे. कोणती. हरी आला का लक्ष्मी आली, लक्ष्मी आली का लक्ष्मी त्याचे पाय चेपते. कोणाचे. हरीचे पाय लक्ष्मीच्या हाती. तिसी यावे काकुलती, तिला काकुलती आलं की म्हटले ती हरीला सांगेल. पण एक करा ना, हरी जर घरी आला तर लक्ष्मी लांब जातच नाही. आपण बऱ्याच वेळा पाहिले काही काही लोकांची असारी परिस्थिती एकदम नाजूक होती, पण परमार्थामध्ये उतरले. आज काहीच त्यांना कमी नाही का. हरीचं नाव घरामध्ये आहे, हरी घरामध्ये आला का लक्ष्मी बाजूला जायलाच तयार नाही. ही ताकद आहे. बरोबर आहे का नाही. अजून बोलू. हरीचं नाव घेतलं की ती बळच येते. पण संत काही होऊन गेले, ते म्हणले नको नको, तू जवळ जर आली तर कधी कधी त्याचं नाव विसरतं, म्हणून तू बाजूला जा. म्हणून माझ्या छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराना माझ्या तुकोबांनी मागे पाठवून दिला होता. का पाठवून दिला होता का म्हटले तुझं जर नुसतं नाव घ्यायला लागलो मी तर माझा देव दुरावला जाईल, आणि देव दुरावायला नको याकरता मी तुला पाठवून देतो, म्हणून पाठवून दिलं होतं बरं का. लक्ष्मी म्हणजे पैसा अडका बाजूला मागे काढून दिला होता. परंतु ज्याला पाहिजे ना, ज्याला इच्छा असते की मला लक्ष्मी म्हणजे पैसा मिळाला पाहिजे, त्यानं हरिपाठाचं चिंतन करावं. सोपा तोडगा आहे. लांबाई जायची गरज नाही. हां, तिकडं मध्य प्रदेशला जायची गरज नाही.
आणि 20,000चा 10,000चा रुद्राक्ष आणायची गरज नाही. अरे एवढे खुळे आहेत ना लोक आपले, एवढे खुळे आहेत ना. त्यांना जर म्हटलं रुद्राक्ष आणला की 10,000 रुपये मिळतात काम काहीच न करता. काही गोष्टी नुसत्या कर्मावरती लुटू नका, कर्मकांडावरती पण लुटू नका. बरोबर आहे का नाही? एक म्हणला माझ्या नशिबानं काय व्हायचं ते होणार आहे. हातामध्ये डायझनची बाटली घेतली आणि मी आता जोगतोय का वाचतोय, माझ्या कर्मानं काय होईल ते होईल, पण माझ्या कर्मानं मी वाचणारच आहे. आणि डायझनची बाटली पिऊन पहा काय होणार आहे. नाही कळालं? समोरून रेल्वे येते 100च्या स्पीडनं रेल्वे येते. रेल्वे काही थांबत नाही. आणि आता सांगा माझ्या कर्मानं काय होणार ते होणार आहे. मी जगणार म्हणजे जगणार आणि रुलावरती निश्चित उभा राहा. बरोबर आहे ना? काय होणार आहे? ऐका, साऱ्याच गोष्टी कर्मावरती लुटू नका. कधी कधी आपण काय म्हणतो, आजही मारायचे आणि उद्याही मारायचे, मग कर्मावरती लुटू. घे पिऊन. अरे किडनी खराब होऊन मारणारच आहे ना, किडनी खराब होऊन मारणारच आहे. साऱ्याच गोष्टी कर्मावरती लुटू नका. कर्तव्य बजवा. पण काय सांगा, जे जे मी कर्म करतोय परमात्म्या त्याची फलश्रुती तू द्यायची. खरं आहे काही नाही खोटं हे तुझं तू पहा. मी केलेलं कर्म नाही हे तुझ्या अनुषंगाने मी तुला अर्पण करतो. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन. हा श्लोक सांगायचा आहे कोणाला? ऐका जरा बारकाईनं. चिंतन हरीचं करा आणि हरीचं चिंतन एकदा केलं की फलश्रुती काय मिळते? देह पवित्र होतो. काय पवित्र होतो? तसे देहाचे 3 प्रकार. दादा देहाचे 3 प्रकार आहे. किती? 3. आमचे संत थोडे पुढे गेले. एक ग्रंथ वाचला मी, तत्वम असी. त्याच्यामध्ये देहाचे 4 प्रकार सांगितले. बरोबर आहे ना? किती? 4. जे लोखंडे बाबा परभणीकर गुरुजींकडे शिकले, आनाप बाबा आणि त्यांचे शिष्य लोखंडे बाबा, त्यांनी 4 प्रकार सांगितले. तत्वमशीमध्ये 4 देहाचे प्रकार आहेत. आता आपला जो आपण पाहतो ना, ज्याला अन्नाची गरज आहे, आपण फक्त एवढाच देह पाहिला आहे. कोणता? मी असेल किंवा तुम्ही, आपण यालाच मानतो का नाही? त्याला स्थूल देह म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा देह सांगितला सूक्ष्म. तिसरा देह कोणता? कारण. आणि चौथा कोणता? महाकारण. धन्यवाद, टाळी वाजवा जरा त्यांच्यासाठी. 4 देह सांगितले. किती? 4. स्थूल देह कोणता? जो अन्नमय कोश आहे. आणि स्थूल देहाला अन्नमय कोश असल्यामुळे अन्न खाल्यामुळे याचा नाश होतो. सांगतो एक गंमत आहे. 4 दिवसाचं अन्न तुम्ही ठेवा, काय होईल? ते दुर्गंधी येते. बरोबर आहे का नाही? आणि तेच अन्न आपण खातो, जे नाचतं असंच अन्न आपण खातो. परिणाम काय होतो? हे नाचकं कुचकं सडकच बनलं का नाही? हा देह नासिवंत मला हा देना श्रीवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले रे कुर्मे कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरिते हरिहरा शरण गोत जाई गोविंदा. नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या देहाच्या बाबतीत जर पाहिलं, साधू संतांनी किती गोड प्रमाण दिले. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा, काही न चलगे मग गला पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे होळ सागा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. देहाच्या बाबतीतले उदाहरणं दिलेले आहेत. देहस्तिमान सर्विद्रे भीमतम तेजत्वं जया सुता दिशो सदा ममता विमुच्च पश्यानि शब्दगतिदं क्षणभंगिनिष्ठं वैराग्य रागरसिको भक्ती भवनिष्ठ. टाळी वाजवा या मुलीसाठी जरा. सुंदर श्लोक दिले त्यांनी. शास्त्रामधले श्लोक तिने सांगितले. शास्त्रामधले विठला विठला विठला.
देहाच्या बाबतीत काय आहे पुन्हा उदाहरण दिलं ज्ञानदेवाने. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. चर्पटिका पंजरिका स्तोत्रामध्ये पुन्हा चिंतन आलं. अंगम गलितम फलितम मुंडम दशनम विहानम जातम कुंडम हृदयाति गुणिता दंडम तदपि न मुञ्जदाशा पिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं रूढमते. काळी वाजवा वा. ज्याला कळाल त्याला धन्यवाद, त्याला ज्याला नाही कळाल त्याला मी तरी काय करू. तो संस्थेचा अभ्यास आहे, तो काय इकडला तिकडला नाही घरी बसून. तर संस्थेतला अभ्यास संस्थेत गेल्याशिवाय तो अभ्यास कळत नाही. आणि म्हणून अजूनही प्रमाण जर पाहायला गेलं काकड्यामध्ये प्रमाण दिले देहाच्या बाबतीमधले. कसं आहे तरी देह कसा नाचका कुचका सडका आहे. म्हातारपणामध्ये गत काय होते. मज नाही हात पाय डोळा पडली झापड करण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाला आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. मॉनिटर कमी झाला बरं का, मॉनिटर कमी झाला. हॅलो 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 मॉनिटर. हा तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा. देहाच्या बाबतीमध्ये जागृती दिली बरं का. काय दिली जागृती. मग देह स्थूल देहाच्या बाबतीत हे सांगितलं तो असा आहे. कसा नाशवान आहे स्थूल देह. सूक्ष्म देह याचा नाश नाही, याचा नाश नाही. मन बुद्धी चित्त आणि अहंकार सूक्ष्म देहाच्या रूपानं आहे, पण दिसलं नाही पण कार्य मात्र करतो. बरोबर आहे का नाही. इथं जरी आपण बसलो ना आपला एक देह घरी आहे, एक देह घरी आहे. बरोबर आहे का नाही. घरी कवाराला धक्के देतो का नाही. कुलूप लावलंय का नाही, शाळा व्यवस्थित ठेवलंय का नाही. वाघ जरा वाढलेच आहे. तो एक देह घरी आहे आणि एक देह कुठे. ही गमत कुठं पाहायला मिळते. दिंडीला आमच्या बरोबर पवार काका सरजी वारकरी जर आले पहिल्याच मुक्कामाला जर नगरला दिंडी गेली तेव्हा महाराज पाहू मोबाईल. त्याला विचारलं काय. नाही 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 सध्या वाघाची लय भीती आहे. मेंढर व्यवस्थित ठेवले का नाही. अरे चाललाय कुठं दिंडीला आणि देह म्हणजे सूक्ष्म देह कुठे घरी. असंच आहे का नाही. महिला निघाली म्हटली कुठं पंढरीला. निघाली पंढरीला आणि मन गेलं गावऱ्यावरती. मी नाही बोलत हरिपाठातलं म्हणजे याच्यातलं प्रमाणे हरिपाठातलं नाही भारुडात एक प्रमाणे. आवा चालल्या पंढरपुरा वेशी पासून आल्या घरा. आवा चालल्या पंढरपुरा माझ्या हातीचा कैवा कलवाडू सोनबाई तू नको पडू. आवा चालल्या पंढरपुरा. कुठं चालली म्हणले पंढरपूरला आणि वेशीपासूनच मागं फिरली म्हणले कशाला. सोनाने विचारलं सासूबाई चालल्या ना पंढरपूरला. म्हणले चालले पण तो कालवाडू त्याचं उद्घाटन माझ्या हातानं होऊ दे बरं का. ऐका ना जरा. अरे शेणामध्ये मन गुंतलंय पंढरी कधी कळायची. कशामध्ये मन गुंतलंय, कशात गुंतलंय मन शेणामध्ये. पंढरी कशी कळायची. तो सूक्ष्म देह सुद्धा देवाकडेच पाहिजे. कुठे पाहिजे देवाकडे. आपण पंढरीला जर चाललो तर आपलं मनही पंढरपूरलाच पाहिजे. आपलं मन चित्त बुद्धी हे कुठे पाहिजे पंढरीला. आणि असा परमार्थ घडला तर मग चित्त देवाच्या पायाकडे लागतं. मी मनाचं बोलत नाही. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. झालं काय भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद. केव्हा होतं मन मनरूपी नावाचा देह त्याला सूक्ष्म देह म्हणतात. तो देवाकडे लागला तर तो देवाकडे लागावा. तिसरा मुद्दा सांगितला कारण देह. कारण देह म्हणजे काय. जीव आहे मी जीव आहे हेच मानणं याला कारण देह म्हणतात बरं का. अज्ञान मानणं याला कारण देह म्हणतात. ऐका. आणि पुढला मुद्दा सांगितला देह कोणता महाकारण देह. महाकारण देह म्हणजे काय आत्मतत्वाची ओळख म्हणजे महाकारण देह. हे चारही देह पवित्र होतात. कशाने कशाने नामस्मरणाने. तसं तीन देह अपवित्र आहे, एक देह पवित्र आहे. आत्मतत्वरूपी नावाचा देह हा पवित्र आहे. बरोबर आहे का नाही. काय झाले त्याच्या ठिकाणी मी आणि माझा आलं त्याच्यामुळं दोष लागला, नाहीतर तो पवित्रच आहे. तो कसा आहे, तो कसा आहे पवित्र. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, मुक्त होता परिबळे झाला मुक्त होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे.
झाला बद्ध आणि घेऊन या छंद. छंद कोणता? माझे, माझे घर, माझं बायको, माझी मुलगा, शेती, माझी बंगला, माझा, हे सारं माझं. एकदा निवांत बसा, एकदा निवांत बसा. नातं गोत माझं, एकदा निवांत बसा आणि एक अभंग वाचा. कोणता? उठा जागे वारे आता. त्याचं दुसरं चरण वाचा. धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून सर्व माझेच असं. वा, धन्यवाद, टाळी वाजवा. फार गोड प्रमाण दिलं. सर्व मिथ्या आहे जाणून शरणरी घा देवासी धनदारा पुत्र जन. साधू संतांनी किती सावध केलं, पण आपण काय सावध व्हायला तयार? आता जागा रे बाईनो जागा, हा आता जागा रे बाईनो जागा. हे आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणे जया चोरणी जण्या, चोरणी जण्या, चोरणी जण्या, भागोनी जागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो. जग जोगी, जग जोगी, जागे जागे बोला दे. 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 हो जागता जग रे रंगाई भावा. जग जोगी, जग जोगी, जागे जागे बोला दे. जागे जागे बोला दे. जग जोगी, हरे हरे जग जोगी. जागे जागे बोला दे. जागे जागे बोला दे. जागे जागे बोला. वा, धन्यवाद. जाग केलं. जाग साधू संतांनी कोणाच्या ठिकाणी? अज्ञानाच्या ठिकाणी जाग केलंय. म्हणजे कारण देह जो आहे, कारण देहाच्या ठिकाणी जे अज्ञान निर्माण झालंय ना. मी सुनील महाराज आहे, मी सुनील महाराज. सुनील महाराज नाहीचे काकडा वाचा. उत्तर मिळतं कोणत्या दृष्टिकोनातून? महाकारण देहाच्या दृष्टिकोनातून उत्तर मिळतं. मी वासुदेव तत्वता कळ येईल विचारिता आय ठाऊक भाग्य संता नाही दुजानी मागोता गा वासुदेव करीतो फेरा. आणि म्हणून तर आपण म्हणतो की नाही, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कोणता वासुदेव? दोन वासुदेव, एक पंढरीचा आणि दुसरा हृदयात बसलेला वासुदेव. तो आणि हा वासुदेव वासुदेव म्हणा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किती गोड चिंतन केले. तोच नंतर पिंगळा पुन्हा जागा झाला. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा. टाळी टाळी. हा हा आज जरी नाही काढ तरी दुसरा येईल. जरी नाही काढ, जरी नाही काढ तरी दुसरा येईल. जरी नाही काढ, जरद शेवटी बा काळ बांधून नेईल. जरद शेवटी बा, जरद शेवटी बा काळ बांधून नेईल. जरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा. पिंगळा माधवारी. हा पिंगळा एवढाच आहे बरं का खरा. तसा अभंग मोठा येतो.
वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, पाटील बोवाला घेऊन सवे, चिठ्ठी येईल बोवा मग पडेल ठावे. पिंगळा खालची आळी कोणती, मधली आळी कोणती, पाटील कोणता आणि पाटलाच्या 2 बायका कोणत्या, याचं गोड चिंतन केलंय कशामध्ये, पिंगळ्यामध्ये. पण पिंगळा आम्ही पवार काका पिंगळा न ठेवता आम्ही फार पांगळा बनवलाय. दाताचं दातवन घ्या गो कोणी, कोणता हा पण कुठं बसतोय हा अहवाग्या, याचा काही संबंध नाहीये, काही संबंध नाहीये मध्येच काही. हे फक्त कसं आहे 70,000 घालायचे आणि आपणच आपली जिरवून घ्यायची. करमणूक केंद्र. विठला विठला विठला. अरे संप्रदाय कोणत्या दिशेला नेऊन ठेवलाय मला सांगा ना, बरोबर आहे ना. माझं चुकलं तर मला सांगा, कारण इथं वारकरी बसलेत, ज्या वारकऱ्यांना अभंग माहिती त्यांनी काकडे पाठ केले, त्यांनी हरिपाठ पाठ केला, त्याच्यामधलं पिंगळ्यामध्ये याच्यातलं कोणतं प्रमाण बसतं तेवढं मला येऊन सांगा, फक्त सांगा बरं. फक्त मनोरंजनाकरता ह्या गोष्टी करू नये, लोकांनी चांगलं म्हणण्याकरता तडजोड करू नका, अजिबात तडजोड नाही. जिथं खरं आहे ते खरंच आणि जिथं खोटं ते खोटं. विठला विठला. संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीला आहे ती किंमत आहे, तडजोड नाही संप्रदायामध्ये, अजिबात नाही. संप्रदायामध्ये पखवादच असावा, संप्रदायात तडजोड आहे का. आता तो ढोलक्या वापरायला लागले, तबले वापरायला लागले, बरोबर आहे ना. काय वापरायला लागले हे तर बरं आहे. काही काही तर ऑर्गनवरती, कशावरती, अरे तमाशा काढा तेवढंच फक्त राहिले. आता काय राहिले, काय राहिले, माफी मागून बोलतो, माफी मागून बोलतो. संप्रदायाने जी आचारसंहिता शिकवली, लावणी मृदुंग श्रुती टाळ, माफी मागून बोलतो. एखाद्या बोलायला विचारा, हा हार्मोनियम सोडता, हार्मोनियम मान्य आहे, बरोबर आहे का नाही, ठीक आहे, पण हे तुम्ही सिंथसायझर हा कीर्तनाला वापरला, हा कोणत्या शास्त्रात बसतो हे जरा विचारा. मी का बोलतो जरा सावध करून जातोय मी तुम्हाला. आणि ज्यांनी कधी कथा कीर्तन प्रवचन ऐकले नाही, विनाकारण ते फक्त सिंथसायझर लावला, तुमचं मनोरंजन केलं, लोकांना ते जास्त आवडतंय, बरोबर आहे का नाही. सध्या ऐका, कीर्तनकारांना नावं ठेवू नका, परमार्थाचं वाटोळं करणारे तारखा घेणारे आहेत. परमार्थाचं वाटोळं करणारे कोण आहेत, कोण आहेत, सत्याचं वाटोळं करणारे कोण आहेत, खरं बोला. आमचा पाहुणा, आमचा जवळचा, त्याला काही का नाही आहे ना, बरोबर आहे ना. पण चुकीचं नाही ना, हे चुकीचं नाही ना. का बोलतो मी, याचं कारण आहे, तारखा घेणाऱ्यांनी पहिलं कीर्तन ऐकावं. काय ऐकावं, तो शास्त्र सांगतोय का, वव्या सांगतोय का, दृष्टांत सांगतोय का, सिद्धांत सांगतोय का, विचारसागर सांगतोय का, पंचदशी सांगतोय का, हे पहिलं ऐका. काळाची गरज आहे. तुमच्या भागात विभूती आहेत ना, जा तुम्ही ठेवा त्यांची कीर्तन. कुणाचे, कांबळे महाराज फार मोठी विभूती, बरोबर आहे का नाही. बाळकृष्ण महाराज कांबळे, ठेवा ना त्यांची कीर्तनं. त्यांची कीर्तनं म्हटलं फार सूर्यफुलं होतात आपले. काय होतं नेमकं, विद्वानांची कीर्तन ऐका, भंगारांची कीर्तन ऐकू नका. विठला विठला विठला. अजून एक कोण, तनपुरे महाराज, बरोबर आहे ना, काहीतरी वाजवा. तनपुरे महाराज तुमच्याकडे, बरोबर आहे का नाही, फार सुंदर कीर्तन करतात. कीर्तनकार होऊन गेले तुमच्या पट्ट्यामध्ये. प्रभाकर अण्णा कांबळे, कीर्तन ऐकले मी त्यांचे. कोणाचे, मी म्हणून मगाशी सांगितलं, पैशानं लहान असतील पण ज्ञानानं मोठ्यांचंच नाव मी तुमच्या पुढे सांगणार आहे. त्या काळामध्ये कीर्तनकार होऊन गेले तुमच्या पट्ट्यामध्ये. कांबळे महाराज, छोटू नाना म्हणून, वनकुटेकर, बरोबर आहे ना. हां, त्यांनी नाही पोरांच्या गप्पा गोष्टी सांगितल्या कीर्तनामध्ये, वेदांत सांगितला, अध्यात्म ज्ञान सांगितलं. म्हणून जरा सावध करून जातो, तारखा घेणारे सत्यांचं वाटोळं करू नका. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्यातही गंमत काय माहिती का, सप्ता गावाचा आणि नाव त्यांची. कीर्तनकाराला पहिलं सांगा, काय सांगा, सप्त्यामध्ये आले नाव कोणाचं घेऊच नका. घ्यायचंय ना नाव संतांचं घ्या, घ्यायचंय नाव देवाचं घ्या, घ्यायचंय नाव छत्रपती शिवरायांचं घ्या. त्या नावानं फायदा होईल. विठ्ठला विठ्ठला. माफी मागतो, जरा अतिरेक झाला असं म्हणायला काय हरकत नाही, पण खरं आहे ते वस्तुस्थिती आहे, काळाची गरज आहे. संतांनी दिग्दर्शन केलं. आत्मतत्वाची ओळख करा. माझ्याकडे 2-3 मिनिटं राहिले, सेवेला पूर्णविराम देतो. आत्मतत्वाने जर आपण गेलात आणि जर शोध घेतला आत्मतत्वाचा, म्हणजे त्या देहाचा, तर मग तिन्ही देह पवित्र होतील. तसे 3 देह कोणते, एक अभंग म्हटला जातो कोणता, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव. किती गाव, किती गाव, 3.
3 गावं, 2 ओसाड, 1 वा धन्यवाद, टाळी वाजवा जरा. 2 ओसाड कोणते? स्थूल आणि सूक्ष्म ओसाडच आहे. आणि कारण द्यायच्या ठिकाणी अज्ञान जर नाही गेलं असूनही त्याचा फायदा नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल तशा थोरात बाबा अवघड अभंग मानायला मला लय आनंद वाटतो बरं का. एक अभंग आहे. कोणता अभंग? गावाखाली एक बाबुळ, पुढं गावाखाली एक बाबुळ, खाली शेंडा वरती मुळ, त्या मुळाशी लागले फळ, गतही न्यारी तमाशा संता घरी, निर्गुणपुरी निर्गुणपुरी. कुणाच्या घरी आहे का नाही? 15वा अध्याय जर वाचला तर उत्तर मिळतं. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम त्यांना 3 तास लागतात साधना करण्यासाठी. हे श्लोकच म्हणतात ते. विठ्ठला विठ्ठला माता. ऊर्ध्व मूल मद शाख म्हणजे काय सांगितलं? वरती मूळच आहे म्हटले. कोणतं मूळ? ब्रह्मदेव रूपी नावाचं मूळ, विष्णू रूपी नावाचं मूळ. बाकी खोड कोणतं, फांद्या कोणत्या, याचा विचार वेगळा आहे. कारण वेळ माझ्याकडे नाही, मला उरकतं घ्यायचं. 2-3 मिनिटात मला उरकतं घ्यायचंय. पण एक करा ना, खऱ्याची ओळख करा. पण आपली गंमत काय झाली? गेले विसरून खऱ्या देवा. ऐका नाही, जगाची रीतच तशी आहे. मग खरा देव कोणता आहे? जो मंदिरात आहे, जो हृदयामध्ये आहे, त्याची ओळख करा ना. हृदयातला आणि मंदिरातला तो एकच आहे, तो काय वेगळा नाही. आणि त्यालाच आपण आत्मतत्व म्हणतो. तो शुद्धच आहे. तो या तिन्ही देहांना पवित्र करेल. कोणाला? स्थूल सूक्ष्म आणि कारण, तिन्ही देहांना तो पवित्र करेल. म्हणून हरिपाठ करा, मनापासून करा, चित्तापासून करा. हरिपाठ कीर्ती मुखे मुखे, मुखानं म्हणायचं आहे म्हटले. 4 वाण्या सांगितल्या. परा पश्यंती मध्यमानी वैखरी. कशानं हरिपाठ करायचा? म्हणजे मुखाने जरी हरिपाठ केला तरी फायदा आहे म्हटले. हृदयाने केला तर फायदाच आहे, पण मुखाने जरी केला तरी फायदाच आहे. काय फायदा? गुरुवारी पाठात एक उदाहरण सांगायचे आम्हाला. म्हणले काय झालं? एका कुत्र्यानं हरिपाठ ऐकला. कुत्र्याने हरिपाठ ऐकला, ते गेलं आणि त्याला दुसरा जन्म मिळाला. कुत्र्याचाच जन्म कोणता मिळाला? ऐका ना. पहिल्या जन्मात हरिपाठ ऐकला त्यावेळी गावात हिंडणारं कुत्रं होतं. पण दुसरा जन्म मिळाला कुत्र्याचा. गावात हिंडणारं नव्हतं, ते बंगल्यात राहणारं होतं. नवे फॉर्च्युनर कारमध्ये हिंडणारं होतं आणि बिस्किट खाणारं होतं. कोणता जन्म चांगला? बोला बोला बोला. हरिपाठ ऐकलंय ना कोणी? हा, गावामध्ये हिंडणारं बरं का फॉर्च्युनर मध्ये हिंडणारं बरं? हा, आता मी माणसांना सांगतोय. कुत्र्याचा जर एवढा फायदा होऊ शकतो तर माणसाने हरिपाठ जर ऐकला फायदा होत नसेल का? फायदा हाच आहे, देह पवित्र होतो. काही काळ काही गोष्टी पवित्र असतात, काही काळानं त्या अपवित्र होतात. काही गोष्टी प्रथमतः अपवित्र असतात, नंतर त्या पवित्र होतात. वाघ नावाचा प्राणी प्रथमतः अपवित्र, पण मृत्यूनंतर जेव्हा कातडी ती पडलेली असते, ती कातडी साधू संत घेतात आणि त्यावरती बसून साधना करतात. मेलेलं कातड पवित्र झालं, पहिला अपवित्र. बरोबर आहे का नाही? देहाचं तेच आहे. जोपर्यंत माळ नाही तोपर्यंत अपवित्र. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, साधना करायला लागला, त्या क्षणी त्याचा देह पवित्र झाला. पवित्र सुवळी तीच एक भूमंडळी. परिणाम काय? त्यांचा देव आवडीचा झाला. अखंडित प्रेम भाव, आवडीचा देव झाला, देव आवडीचा झाला का देह पवित्र होतो. किती सुंदर आहे. म्हणून देह जर पवित्र करायचा असेल, कोणाचा देह पवित्र झाला? संपत आले माझं कीर्तन. देह पवित्र झाला कोणाचा? वेशेची मुलगी. बरोबर आहे ना? वाह, श्यामा नावाची वेश्या होती आणि तिला एक मुलगी झाली. एवढी सुंदर होती ना, तिनं पान जर कधी खाल्लं थोरात दादा तर तिचा कंठ लाल दिसायचा. किती सुंदर असेल ती. आता आपलं शरीर एवढं सुंदर आहे का? तुमचं असू दे किंवा माझं एवढं सुंदर आहे का? या जगामध्ये फक्त एकच सुंदर आहे, तो विठुरा आहे बरं का. किती सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार मकराकार, सुकुमार
राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया लोपलिया राजस कुमार मदनाचा पुतळा गेले भीमसेन जोशी आणि चालही गेली. बरोबर आहे का नाही? चाल म्हणावं त्यांनीच, कोणी भीमसेन जोशींनी. आपल्याकडं हनुमंतगावला पण होते कोण, छबराव बाबा. अरे गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले व्यक्तिमत्व, पण एक दिवस भीमसेन जोशींनी ऐकलं माझा आवाज कोण गातय, त्याच वेळी त्यांना पदवी दिली होती प्रति भीमसेन जोशी. विठ्ठला 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 विठ्ठला. विषांतरने संपत आलंय माझं कीर्तन. एवढं सुंदर देवाचं रूप आहे. किती सुंदर किती सुंदर. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो तेने वेदिले मना. किती सुंदर. सावळा देखीला नंदाचा लावण्याचा गाभा 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 त्रैलोक्याची शोभा 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 शोभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी भूभा पंढरी विटेवरी भूभा पंढरी विटेवरी पंढरी एकदा मोठ्याने टाळी वाजवा. आणि ही बांधलेली चाल वाईकर सरांनी त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना म्हणता नाही आली. फार गोड चाल आहे बरं का ही. खतरनाक चाल बांधली कोणी वाईकर सरांनी. फार गोड अभंग आणि लहानशा लेकरांनी गायला. एकदा मोठ्याने टाळी वाजवा. लावण्याचा गाभा 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 हा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी. फार गोड चाल बांधलेली त्यांनी आणि देवाचं रूप सांगितलं. तशी कानोपात्रा म्हणली आई खरं सांग ना ग माझा बाप दिसायला कसा आहे. मग आता काय उत्तर द्यायचंय. श्यामा म्हटली म्हणजे ती वेश्या म्हटली बाई तुझा बाप दिसायला कसा आहे. तिनं सहज उत्तर दिलं कोणतं. म्हणे तुझा बाप पंढरीच्या विठ्ठलासारखा दिसायला. पंढरीच्या विठ्ठलासारखा. मायबाप बंधूजन तुची स्वैरा सज्जन. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ नाथ जनाथ जनाथ हो नाथ जनाथ जनाथ माया जगन्नाथ बाबा जगन्नाथ माया जगन्नाथ बाबा समयसूत्रतेचं प्रमाण दिलं. पुन्हा अगदी गोड. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. बाप आहे तोच आहे आणि आई तोच आहे. ती वेश्याची मुलगी कोण कान्होपात्रा. नाव होतं हिचं श्यामा. वेशा तिचं नाव श्यामा. ती मुलगी निघाली आणि पंढरीला गेली. पंढरीला गेल्यानंतर राजाचे काही रक्षक होते. त्यांना वाटलं हिला आपण पकडू आणि राजाला सप्रेम भेट देऊ म्हणजे तो पैसा देईल. तिला पकडायला गेले. तिने एक सांगितलं मला तुम्ही पकडा राजाकडे पण द्या पण एक माझी इच्छा आहे ते विठुरायाचं फक्त दर्शन घेऊ द्या आणि नंतर तुम्ही मला काय करा राजाकडे द्या. धरायला गेले. तिने सांगितलं एकदा फक्त देवाकडे जाऊ द्या मला. देवाच्या रावळामध्ये गेली. दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना सांगितलं देवा माय बापा शरीर तू मला दिलं. एवढं सुंदर शरीर मला तू दिलं. आता बघ तुला काय करायचं ते कर. आणि आपला असताना मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं आणि प्राणाचा त्याग केला. देवाच्या चरणामध्ये प्राण विलीन केला. कोणी कान्होपात्रा. मुलगी कुणाची वेशेची मुलगी कान्होपात्रा. पण ऐका ना देवाचा तिला सत्संग लाभला. हरीचं चिंतन केलं. तिचा देह पवित्र झाला. कोणाचा कोणाचा कान्होपात्रेचा देह पवित्र झाला. आजही जर आपण दर्शन करता गेलो तर पहिलं कान्होपात्रेचं दर्शन कोणतं तरटीच्या झाडाच्या रूपानं. ऐका नाही झाडाच्या रूपानं उगली का नाही ती
पहिलं दर्शन ते आणि नंतर कोणाचं दर्शन आहे विठुरायाचं, म्हणजे याचा अर्थ तिचा देह पवित्र झाला. अजून कोणाचा देह पवित्र झाला ऐका ना. सत्संग लावला, देवाच्या चिंतनाचा परिणाम झाला, हरिपाठ घडला, त्यांचा देह पवित्र झाला. कोणाचा? 4 पायाचा देह मिळाला होता रेडा. रेड्याचा जन्म. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, त्याचा देह पवित्र झाला. संपत आले माझे कीर्तन. अजून कोणाचा देह पवित्र झाला? दगडाचा देह ज्यांना मिळाला होता दगडाचा, त्यांचा देह पवित्र झाला. दगडाचा काय नाव? पैस खांब. बरोबर आहे ना. खांबाला पाठ टेकून बसले होते ना, त्या खांब असा देवा करता, पण परिणाम असा घडला त्या खांबा करता मंदिर झालं. हा चमत्कार हरिपाठ ऐकल्याचा. अजून सांगतो, गाढवाचं कुणी मंदिर बांधत नाही, मानतं का? हरिपाठ करणारी एकनाथ महाराज गेले कुठं होते? पैठण याला काशीला. काशीचं पाणी घेऊन आले आणि त्या गाढवाच्या तोंडामध्ये टाकलं आणि भजन चालू होतं. हरी 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 जय जय हरी 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 जय जय हरी हरी हरी. परिणाम काय झाला? त्या गाढवाचा देह पवित्र झाला. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हो हो. पाऊण वाजून गेल्या वेळ आपली संपली बरं का. अभंग आपला तसाच राहिलाय, फक्त आपण एक चरणावरती बोललोय. या अभंगावरती 25 आणि 30 कीर्तन जरी झाले तरी अनेक चिंतन मांडता येईल, कारण तत्वज्ञान संतांचं आहे, त्याच्यामध्ये कमीच वाटतं हे का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी वास्तविक पाहता अभंग निवडला होता. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा, त्याचा देह असा पवित्र होतो हरिहरी करणाराचा. पुढे सांगितलं म्हणले हरिपाठ करणं म्हणजे काय आहे? तप आहे, तपाचे सामर्थ्य, तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. त्याच्या घरी असारं वैकुंठच नांदतं, त्याला लांब जायची गरज नाही. त्यानं ठाईचं वैसुनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आला बाबा. भजन घरी बसून जरी केलं वैकुंठच नांदतं आणि त्याला असारा जो प्राप्त करायचा आहे, जो आसरा मोक्ष प्राप्त करायचा तो मोक्ष आसरा त्याला प्राप्त होतो. ही हरिपाठाची ताकद. पुढे म्हटले आमच्या वडिलांचं काय होईल, पूर्वजांचं काय होईल? महाराज म्हटले हरिपाठ करा. ज्ञानदेव सांगत झाला हरिपाठ आणि पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. परिणाम काय? मातृपितृ भ्रात्रा सगत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. त्यांच्या घरातली माणसं चतुर्भुज होतात. म्हणजे काय? सायुज्यता, समीपता, सलोकता, स्वरूपता नावाची मुक्ती मिळते. ही ताकद. शेवटच्या चरणात महाराज बोलतात नाना गुड गम्या नांदेवाला दान, नाना गुड गम्या नांदेवाला दान, नाना गुड गम्या नांदेवाला दान, नाना गुड गम्या नांदेवाला दान. निवृत्तीने निधले माझी हाती, निवृत्तीने निधले माझे हात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला दिले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. निवृत्तीनाथांनी माझ्यावरती कृपा केली आणि गुह्य ज्ञान मला दिलं. अशी जोडी होऊन गेली दादा, अशी जोडी होऊन गेली. कधी कधी आपण काय म्हणतो, शिष्याने खाली बसावं आणि गुरुनी वर बसावं. पण जगामध्ये एक जोडी अशी होऊन गेली, गुरु खाली बसले आणि शिष्याला म्हटले तुम्ही एक करा, जगाचा उद्धार करा, मी ऐकतो. निवृत्ती दादा खाली बसले
आणि ज्ञानेश्वर महाराजांना वरती बसवलं, बरोबर आहे का नाही? आणि काय म्हटले, ते गुह्य ज्ञान मी तुम्हाला देतो, ते ज्ञान तुम्ही जगाला सांगा. जे गहिनीनाथापासून आलं होतं निवृत्तीनाथांकडे, ते निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं आणि ज्ञानदेवांनी तेच गुह्य ज्ञान प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म शिकेल. हे सारं सांगण्यासारखं आहे, पण वेळ झाला त्याला, मी तरी काय करू. ऐका ना, 2 तास कीर्तन होऊन गेले तरी तुम्ही नजरा खाली करायला तयार नाही. कारण कीर्तन असं असलं का कीर्तन देवाला आवडतं आणि टाइमपास असला की लोक म्हणतात बाबा घ्या उरकू. आता मी उरकतो घेतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या ठिकाणी झालेले कीर्तनरूपी पुष्प तुम्हा सर्वांच्याही चरणावरती समर्पित करतो. या माऊलीच्या साऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय पारुबाई बाबासाहेब साकोरे या माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या परिवाराने केलं. त्यांचे पती असतील आमचे आदरणीय बाबासाहेब दादा असतील, त्यांचे चिरंजीव रामदादा असतील आणि मुली, फार मोठा परिवार आहे बरं का. एकदा या सर्वांकरता टाळी वाजवा. मी का टाळी वाजवायला लागली, एक दृष्टिकोन दुःखाचा आहे पवार काका, पण त्या माऊलीचा शेवट त्यांच्या परिवारानं गोड केला आहे, बरोबर आहे का नाही. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निशिंतीने पावलो विसावा. एवढा मोठा अट्टहास केलाय त्या माऊलीने की आपला शेवट गोड व्हावा. आणि लेकरांनी, मुली असतील, त्यांचे पती असतील, या सर्वांनी मिळून त्या माऊलीचा शेवट खरोखर गोड केलाय. आज शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा बेटे रुखमाईच्या वरा. आजचा त्यांचा प्रवासाचा दिवस आहे. देवाकडे एवढीच विनंती करतो, गेलेल्या या मावशींना सायुज्यता समीपता श्लोकता नावाची मुक्ती प्रदान व्हावी आणि चांगल्या प्रकारचं स्थान त्यांना प्राप्त व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आमचे आदरणीय साकोरे महाराज, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आपल्या परिवारातलं लेकरू ते म्हणजे बाबांना सांगितलं, बाबासाहेब बाबांना त्यांनी सांगितलं की म्हणले आमचे महाराज येतील. आपुलकीची भावना फार महत्त्वाची बरं का. आणि शिष्याच्या ठिकाणी आपुलकी असावी. शिष्याच्या ठिकाणी आपुलकी असली का विद्यार्थी असे तयार होतात. त्यांच्या दोन्ही परिवार, तिकडं थोरात बाबाचाही परिवार आणि इकडलाही परिवार, ह्या साकोरे परिवारांचा अगदी धार्मिक आहे. मी पाहिलंय, मागे पण एकदा आलो होतो मी, सुतक असताना सुद्धा हरिपाठ केल्याशिवाय जेवण नाही. ही सात्विकता आहे परिवाराची. टाळी वाजवा जरा, टाळी वाजवा. गरुड पुराण म्हणू नका, श्रीमद भागवत म्हणू नका, या परिवाराचं चिंतन असं रोजचं नित्यनेमाचं चालू आहे. हरिपाठ काकडा म्हणणारी मंडळी या परिवारामध्ये आहे. यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणून एक प्रमाण गाईल, कोणतं? एकच प्रमाण सांगतो, सेवेला पूर्ण. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जे ते हरीचे दास जन्म घेती, हे प्रमाण इथं योग्य ठरतं बरं का, इथं योग्य ठरतं. अजून एक प्रमाण लागू होतं, कोणतं? आपुल्या हिता जो असे जागता, आणि धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सर्वांना पुरुष एकदा धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. हरे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. हा बोलिले पुरे